नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2024 या महिन्यामधील चालू घडामोडीवर आधारित 150 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। 2024मध्ये होणाऱ्या MPSCच्या सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल। तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 28 एप्रिलला होणार आहे, या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आणि हे 150 प्रश्न उत्तरे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। पहिला प्रश्न, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि याचे योग्य उत्तर आहे अभिनेते अशोक सराफ यांना। दुसरा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम किती आहे आणि याचे योग्य उत्तर आहे 25 लाख। तिसरा प्रश्न, 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि याचे योग्य उत्तर आहे गायक सुरेश वाडकर यांना। चौथा प्रश्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम किती आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 10 लाख। त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम ही 25 लाख आहे, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम ही 10 लाख आहे आणि हे दोन्ही पुरस्कार महाराष्ट्र शासन देतं। पाचवा प्रश्न, 50वा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आणि याचं योग्य उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी। सहावा प्रश्न, फेब्रुवारी 2024मध्ये पार पडलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे। सातवा प्रश्न, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथील कोणत्या ठिकाणी पार पडले आणि याचं योग्य उत्तर आहे अमळनेर। आठवा प्रश्न, वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पालघर। सो लक्षात ठेवा, वाढवण हे जे बंदर आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये नियोजित आहे। नववा प्रश्न, भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। 10वा प्रश्न, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हर्षवर्धन पाटील। 11वा प्रश्न, कसोटीतील 500 बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रविचंद्र अश्विन आणि पहिला जो भारतीय गोलंदाज आहे तो आहे अनिल कुंबळे। 12वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाने समलिंगी विवाह कायदेशीर ठरवला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ग्रीस या देशाने। 13वा प्रश्न, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 कोठे भरवण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे दुबई UAE येथे। 14वा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे उर्दू भाषेतील लिखाणासाठी गुलजार यांना आणि संस्कृत भाषेतील लिखाणासाठी रामभद्राचार्य यांना। सो या दोघांनाही 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 दिला जाणार आहे। 15वा प्रश्न, दत्ताजीराव गायकवाड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि ते क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित होते, ते भारताचे सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू होते। 16वा प्रश्न, WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित केली गेली होती आणि याचं योग्य उत्तर आहे अबुधाबी UAE येथे। सो हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। MPSCच्या कोणत्याही परीक्षेच्या इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न असतात अर्थशास्त्राचे, त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती, तर अबुधाबी UAE येथे। 17वा प्रश्न, हा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण की हे महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार आहे। 2023चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने कोणाला दिला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे आणि या पुरस्काराची रक्कम 5 लाख आहे। 18वा प्रश्न, 2023चा श्री पु भागवत पुरस्कार कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे मनोविकास प्रकाशन पुणे आणि या पुरस्काराची रक्कम आहे 3 लाख। 19वा प्रश्न, भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती आणि याचं योग्य उत्तर आहे लोकदल। 20वा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना नुकताच
भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या प्रसिद्ध आयोगाचे अध्यक्ष होते? आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय शेतकरी आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स 2024. सो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. इथं आपण भारतरत्नाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर फेब्रुवारी 2024च्या अखेर एकूण आत्तापर्यंत 53 भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत किंवा जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा आकडासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की फेब्रुवारी 2024च्या एंडिंगपर्यंत एकूण 53 भारतरत्न पुरस्कार इथं देण्यात आलेले आहेत. 21वा प्रश्न कोणता देश नाटोचा 32वा सदस्य बनेल? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. 22वा प्रश्न जिनी AI चॅटबोट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे गुगल. 23वा प्रश्न महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे मोशी, पुणे येथे. 24वा प्रश्न सी केअर्स वेब पोर्टल हे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ कोल. आणि हे जे सी केअर्स हे वेब पोर्टल आहे ते कोल माईनसाठी इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना नुसतं सी केअर्स बघितल्यानंतर कन्फ्युजन होऊ शकतं, त्यांना वाटू शकतं की हे हेल्थ डिपार्टमेंटचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटचं आहे, असं कन्फ्युजन होऊ शकतं. पण हे लक्षात ठेवा सी केअर्स हे जे वेब पोर्टल आहे ते मिनिस्ट्री ऑफ कोलचं आहे. 25वा प्रश्न शिक्षण आणि नोकरी भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला किती टक्के आरक्षण दिले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 10%. 26वा प्रश्न मानवी मेंदूमध्ये संगणक चिप बसवणारी पहिली कंपनी कोणती? आणि याचं योग्य उत्तर आहे न्यूरालिंक, जी एलॉन मस्कची कंपनी आहे. 27वा प्रश्न वोल्ट टायफून काय आहे? आणि वोल्ट टायफून काय आहे तर चीनी सायबर हॅकिंग नेटवर्क आहे, हे लक्षात ठेवा. 28वा प्रश्न 37वा सूरजकुंड मेळा 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा येथे. 29वा प्रश्न 37वा सूरजकुंड मेळा 2024चे थीम राज्य म्हणजे थीम स्टेट कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. 30वा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड्स डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 2 फेब्रुवारी. 31वा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग. 32वा प्रश्न समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. तसेच युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधितचं जे आर्टिकल आहे भारतीय संविधानामध्ये ते कोणतं आहे तर आर्टिकल 44, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 33वा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी कोणत्या शहरात उघडले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. 34वा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे, 34वा लक्षात ठेवा. इंडिया एनर्जी वीक 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होता? आणि हा वीक गोवा या राज्यात आयोजित करण्यात आला होता. 35वा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस कधी आयोजित केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 36वा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे क्लोज द केअर गॅप. सो ही थीम लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. 37वा प्रश्न पंकज उधास यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कशासाठी प्रसिद्ध होते? तर ते गझल गायकीसाठी प्रसिद्ध होते. 38वा प्रश्न डॅश डॅश येथे 7वी हिंद महासागर परिषद म्हणजेच 7th इंडियन ओशन कॉन्फरन्स हे कुठे आयोजित करण्यात आली होती तर पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे. 39वा प्रश्न नुकताच महाराष्ट्र शासनाने AI फॉर महाराष्ट्र हा करार कोणत्या कंपनीसोबत केला? आणि याचं योग्य उत्तर आहे गुगल. 40वा प्रश्न जागतिक कडधान्य दिन म्हणजेच वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 10 फेब्रुवारी. 41वा प्रश्न जागतिक कडधान्य दिन 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पल्सेस नरिशिंग सॉइल्स अँड पीपल. 42वा प्रश्न फिट इंडिया मुवमेंटसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त होणारे पहिले नागरी सेवक म्हणजेच सिव्हिल सर्वंट कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र कुमार यादव, जे IRS ऑफिसर आहेत. 43वा प्रश्न नुकतीच भारताची UPI पेमेंट सर्व्हिस कोणत्या 2 देशात सुरू करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका आणि मॉरिशस. 44वा प्रश्न भारताची UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करणारा
पहिला युरोपीय देश कोणता? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स देशामध्ये ऐफिल टॉवर इथं ही UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे. 45वा प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी. 46वा प्रश्न, 2024चा अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता ठरला आहे भारत. 47वा प्रश्न, फिनलंड देशाचे नवीन प्रधानमंत्री कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर स्टब. 48वा प्रश्न, राईट टू डिस्कनेक्ट बिल हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. 49वा प्रश्न, फ्रीस्टाईल चेस गोट चॅलेंज 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. जर्मनीमधील विसेनहाऊस हॉटेल इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फ्रीस्टाईल चेस गोट चॅलेंज 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन याने. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 8 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि याच्यात भारताचा जो डी गुकेश हा बुद्धिबळपटू आहे त्याने 6वा क्रमांक पटकावलेला आहे. 51वा प्रश्न, 2023चा व्यक्तीसाठीचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर प्रकाश परब आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. 52वा प्रश्न, 2023चा संस्थेसाठीचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव आणि या पुरस्काराची रक्कमसुद्धा 2 लाख आहे. 53वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM संबलपूरच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन केले. ही संस्था कोणत्या राज्यात आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 54वा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. 55वा प्रश्न, जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 21 फेब्रुवारी रोजी आणि साजरा कोण करतो तर युनेस्को. 56वा प्रश्न, 2023चा व्यक्तीसाठीचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे कौतिकराव ढाले पाटील आणि या पुरस्काराची रक्कम 2 लाख आहे. 57वा प्रश्न, 2023चा संस्थेसाठीचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कुणाला मिळाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. 58वा प्रश्न, जागतिक मातृभाषा दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मल्टीलिंग्वल एज्युकेशन इज पिलर ऑफ इंटरजनरेशनल लर्निंग. 59वा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशातील बाप्स स्वामीनारायण हिंदू मंदिरचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे अबुधाबी UAE येथे. 60वा प्रश्न, रामचंद्र नायर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि याचं योग्य उत्तर आहे चित्रकला या क्षेत्राशी ते संबंधित होते. ते इंडियन पेंटर होते आणि त्यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 61वा प्रश्न, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 नुसार मुकेश अंबानी यांचा जगात कितवा क्रमांक लागतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 2रा. पहिला क्रमांक कोणाचा आहे तर हुआ तेंग मा यांचा आहे, जे चायनीज इथं नागरिक आहेत आणि ते टेन्सेंट कंपनीशी संबंधित आहेत. 62वा प्रश्न, भारतात राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी आणि हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे. तसंच आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो, त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही दिवस व्यवस्थित लक्षात ठेवा. 63वा प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 जाहीर केला. यानुसार किती लखपती दिदी बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे 3 कोटी. 64वा प्रश्न, पवित्र पोर्टल हे कशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील शिक्षक भरती. 65वा प्रश्न, तामिळ अभिनेते विजय यांनी नुकताच स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाचे नाव काय आहे? तर या पक्षाचे नाव आहे तमिळगा वेत्री कझगम TVK. 66वा प्रश्न, राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे सुरेश प्रभू. त्यांनी नुकतीच वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेला सहकार विद्यापीठ करण्याची शिफारस केलेली आहे आणि ही जी संस्था आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्था ही पुणे येथे आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. 67वा प्रश्न, हमास
हे विद्रोही कोणत्या देशातील आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पॅलेस्टीन. आणि पॅलेस्टीन या देशातील गाझा पट्टीवर यांचं वर्चस्व आहे. 68वा प्रश्न, हुती हे विद्रोही कोणत्या देशातील आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे येमन. सध्या हुती हे जे विद्रोही आहेत त्यांच्याकडून रेड सीमधील शिप्सवर अटॅक केला जात आहे, त्याच्यामुळे सुद्धा लक्षात ठेवा. 69वा प्रश्न, MIM-104 पॅट्रियट मिसाईल सिस्टीम हे कोणत्या देशाने बनवलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. त्याच्यामुळे लक्षात ठेवा पॅट्रियट मिसाईल जी सिस्टीम आहे ती अमेरिका या देशाने बनवलेली आहे आणि अमेरिकाने ही मिसाईल सिस्टीम युक्रेनला दिलेली आहे. सो युक्रेन हे रशियाविरुद्ध ही सिस्टीम वापरत आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही पॅट्रियट मिसाईल सिस्टीम अमेरिकेची आहे. 70वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची म्हणजेच ICCची वार्षिक सर्वसाधारण सभा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे आणि याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. 71वा प्रश्न, INS संधायक हे काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सर्वे वेसल लार्जशिप आहे. सो हे लक्षात ठेवा की हे सर्वे वेसल आहे आणि याचं नुकतंच नौदलामध्ये याला दाखल करण्यात आलेलं आहे INS संधायक. 72वा प्रश्न, उत्तर आयर्लंडचे नवीन पहिले मंत्री म्हणजेच फर्स्ट मिनिस्टर कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मिशेल ओनिल. आणि फर्स्ट मिनिस्टर उत्तर आयर्लंडचे म्हणजेच हे जवळपास प्रधानमंत्री सारखं हे पद आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 73वा प्रश्न, कोणत्या गाण्याला रेकॉर्ड ऑफ द इयरसाठी 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे फ्लॉवर्स. आणि हे जे गाणं आहे ते कुणाचं आहे तर मायली सायरस हिचं आहे. 74वा प्रश्न, कोणत्या अल्बमला अल्बम ऑफ द इयरसाठी 66वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे मिडनाईट्स. आणि हा अल्बम कुणाचा आहे तर टेलर स्विफ्टचा आहे. टेलर स्विफ्टला पर्सन ऑफ द इयरचा सुद्धा इथं पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. टाइम्स पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे टेलर स्विफ्टला. 75वा प्रश्न, नुकताच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा भारत सरकारने दिला आणि याचं योग्य उत्तर आहे सुरत विमानतळ. 76वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दार्लीपाली थर्मल पॉवर प्लॅन्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 77वा प्रश्न, 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर करण्यात आलं होतं. आणि 78वा प्रश्न, डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियनचा पहिला देश कोणता आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी फ्रान्सने हे व्हिसा जारी केलेला आहे डिजिटल व्हिसा. 79वा प्रश्न, कॉमनवेल्थ ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 80वा प्रश्न, अंतराळवीर ओलेग कोनोनेन्कोने स्पेसमध्ये सर्वाधिक वेळ घालवण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तो कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रशिया. त्याने 878 दिवस स्पेसमध्ये राहण्याचा विक्रम मोडीत काढलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा रशियाचा अंतराळवीर आहे ओलेग. 81वा प्रश्न, 12व्या भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक कोठे पार पडली आणि याचं योग्य उत्तर आहे मस्कट, जे की ओमानमध्ये आहे. 82वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाने नागोया प्रोटोकॉल स्वीकारला आणि याचं योग्य उत्तर आहे कॅमेरून. 83वा प्रश्न, कोणत्या अल्बमला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा 66वा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे धिस मुवमेंट. या अल्बमला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा अल्बम इंडियन जाज बँड जो आहे शक्ती यांचा हा अल्बम आहे. आणि या शक्ती बँडचे जे सदस्य आहेत ते कोण आहेत तर झाकीर हुसेन, शंकर महादेवन, व्ही सेल्वा गणेश आणि इत्यादी. 84वा प्रश्न, भारतीय हवाई दलाची एक्सरसाइज वायुशक्ती 24 कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे पोखरण राजस्थान येथे. 85वा प्रश्न, 7th सेशन ऑफ कोडेक्स कमिटी ऑन स्पायसेस अँड कलनरी हर्ब्स कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे कोची केरळ येथे. 86वा प्रश्न, फर्स्ट बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 87वा प्रश्न, येमनचे नवीन पंतप्रधान कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे अहमद अवाद बिन मुबारक. 88वा प्रश्न, हा महत्त्वाचा प्रश्न आहे MPSCसाठी, महाराष्ट्र
मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळे ही योजना लक्षात ठेवा, मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेबद्दल तुम्ही अधिकची माहिती घ्यायला पाहिजे. 89वा प्रश्न, फारुख नाझकी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते डॅश डॅश होते आणि ते काय होते तर ते कवी, प्रसारक आणि मीडिया व्यक्तिमत्व होते. 90वा प्रश्न, भारत सरकार व युनेस्कोद्वारे कोणत्या शहराला वॉटर वॉरियर अवॉर्ड देण्यात आलेला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नोएडा. 91वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी रोजी. 92वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंडिजिनस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत. 93वा प्रश्न, सरकार गाव के द्वार ही जी योजना आहे, सरकार गाव के द्वार ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. 94वा प्रश्न, भारताच्या कोणत्या संस्थेला WHOचा 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे निमन्स, आणि ही बंगळुरू येथे ही संस्था आहे. 95वा प्रश्न, दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र हैदराबाद येथे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे जे केंद्र आहे ते संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र आहे. 96वा प्रश्न, प्युअर फॉर शुअर हा LPG इनिशिएटिव्ह कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 97वा प्रश्न, 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे म्हणजेच 67th ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश येथे. आणि आयोजन कोणी केलं होतं तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF. 98वा प्रश्न, जागतिक युनानी दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 11 फेब्रुवारी रोजी. 99वा प्रश्न, जागतिक युनानी दिवस 2024ची थीम काय आहे? हा महत्त्वाचा प्रश्न 99वा, हे लक्षात ठेवा. आणि याची जी थीम आहे ती आहे युनानी मेडिसिन फॉर वन अर्थ वन हेल्थ. आणि 100वा प्रश्न आहे, कझाकस्तानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे ओल्जस बेक्टेनो. सो हे लक्षात ठेवा. 101वा प्रश्न, भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे डेहराडून. 102वा प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे रेडिओ अ सेंच्युरी इन्फॉर्मिंग, एंटरटेनिंग आणि एज्युकेटिंग. 103वा प्रश्न, आसाम राज्याने कोणत्या फळाला राज्य फळचा दर्जा दिला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे काजी नेमू. आता काजी नेमू हे जे फळ आहे ते एक लिंबाचा प्रकार आहे आणि या काजी नेमू फळाला आसामने राज्य फळाचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 104वा प्रश्न, उषा किरण खान यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे साहित्य. त्या लेखिका होत्या आणि त्यांना 2015मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. 105वा प्रश्न, होरी हब्बा हा बैलांचा खेळ कोणत्या राज्यात खेळवला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. 106वा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. केल्विन किप्टम याचे नुकतेच दुःखद निधन झाले, तो कोणत्या खेळाशी संबंधित होता? आणि याचं योग्य उत्तर आहे की तो मॅरेथॉन रनर होता. मॅरेथॉनचा विश्वविक्रमधारक तो होता आणि तो केनिया देशाचा नागरिक होता, त्याच्यामुळे हे सर्व फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. 107वा प्रश्न, डॅश डॅश ही 20 लाख कोटी रुपयांचे, इथं कोटी हा शब्द विसरला आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की डॅश डॅश ही 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड RIL. 108वा प्रश्न, निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड स्कीम भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे 2018. आणि ही स्कीम इथं कोण चालवत आहे तर SBI. सर्वोच्च न्यायालयाने ही योजना नुकतीच रद्द केली आहे. 109वा प्रश्न, नवोदित उद्योजकांना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज डॅश डॅश राज्याने देण्यासाठी डॅश डॅश राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 110वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर
ह्युमन फ्रॅटर्निटी कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 111वा प्रश्न, किमान आधारभूत किंमत समिती 2022चे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे संजय अग्रवाल. सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे ही कमिटी न्यूजमध्ये आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP जी समिती नेमण्यात आली होती 2022मध्ये, याचे अध्यक्ष आहेत संजय अग्रवाल, जे की माजी कृषी विभागाचे माजी सचिव आहेत. 112वा प्रश्न, मेडीगड्डा धरण कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व तेलंगणा. 113वा प्रश्न, अलेक्सी नॅवाल्नी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते कोणत्या देशाच्या अध्यक्षांचे राजकीय विरोधक होते? आणि याचं योग्य उत्तर आहे रशिया. व्लादिमीर पुतिन यांचे ते राजकीय विरोधक होते व त्यांचे रशियामधील कारागृहात निधन झालेलं आहे. 114वा प्रश्न, शंभू बॉर्डर कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हरियाणा आणि पंजाब. इथं शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शंभू बॉर्डर हरियाणा व पंजाब देशांच्या सीमेवर आहे. हरियाणा आणि पंजाब राज्यांच्या सीमेवर आहे. 115वा प्रश्न, महाराष्ट्राने लक्षवेध योजनेसाठी डॅश कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यामध्ये 12 क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक खेळांसाठी 3740 खेळाडू तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 160 कोटी. इथं काही महत्त्वाचे फॅक्ट्स म्हणजे लक्षवेध ही योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर महाराष्ट्राने. दुसरं म्हणजे याच्यासाठी 160 कोटी रुपये इथं महाराष्ट्र सरकारने देऊ केलेले आहेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की हे किती खेळांसाठी ही योजना लागू केलेली आहे? तर 12 खेळांसाठी ही योजना लागू केलेली आहे. आणि ही कशासाठी योजना लागू केलेली आहे? तर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यासाठी ही योजना लागू केलेली आहे. त्याच्यामुळे हे सर्व फॅक्ट लक्षात ठेवा. कशाही प्रकारचा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. 116वा प्रश्न, रिझॉल्व तिबेट ॲक्ट हे कोणत्या देशाच्या संसदेने मंजूर केलं आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. चायना आणि तिबेटमध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे ते रिझॉल्व करण्यासाठी हा कायदा अमेरिकेनं पास केलेला आहे, रिझॉल्व तिबेट ॲक्ट. 117वा प्रश्न, मजकूर प्रॉम्प्टद्वारे व्हिडिओ तयार करणारे सोरा AI कोणत्या कंपनीने लॉन्च केले? आणि याचं योग्य उत्तर आहे ओपन AI. 118वा प्रश्न, घटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डॅश देशाच्या युवराजाने संसद बरखास्त केली? आणि याचं योग्य उत्तर आहे कुवेत. 119वा प्रश्न, नुकताच कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधात ठराव संमत केला? आणि याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. 120वा प्रश्न, इस्रोने नुकताच इनसॅट 3DS हा उपग्रह लॉन्च केला. हा उपग्रह कशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हवामानविषयक हा उपग्रह आहे. आणि हा जो उपग्रह आहे तो कोणत्या रॉकेटने लॉन्च केला आहे? तर GSLV F-14, ज्याला नॉटी रॉकेट असंही म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा उपग्रह लक्षात ठेवा, इनसॅट 3DS. 121वा प्रश्न, भारत सरकारने FCIचे भांडवल 10,000 कोटीवरून डॅश कोटी केलेले आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 21,000 कोटी. 122वा प्रश्न, रजनी सातव यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे राजकारण. त्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षसुद्धा होत्या. 123वा प्रश्न, आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे मलेशिया. मलेशियामधील शाह आलम या शहरामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा काय आहे? तर ही जी स्पर्धा आहे ती भारताने जिंकलेली आहे. आणि त्याच्यापुढेच आपला पुढचा प्रश्न आहे की आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत. भारताने अंतिम सामन्यामध्ये थायलंडला इथं हरवलेलं आहे. आणि भारत संघाचे नेतृत्व कुणी केले? तर PV सिंधूने केलेलं आहे. तसेच याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न की खेळाडू अनमोल खरब ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. अनमोल खरब हिनं पण ही जी स्पर्धा आहे आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली होती, त्याच्यामुळे तिचं नाव करंट अफेअर्समध्ये होतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 126वा प्रश्न, दिगंबर जैन आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मुकमाटी. आणि याच्याबद्दल नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी आर्टिकल लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं इथं महत्त्वाचं आहे. दिगंबर जैन आचार्य विद्यासागर महाराज
यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांचा ग्रंथ हा जो आहे मुकमाटी हे लक्षात ठेवा आणि या आर्टिकलमध्ये या ग्रंथाचा उल्लेख होता, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 127वा प्रश्न, माईक प्रॉक्टर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होते आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. 128वा प्रश्न, ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जी की पुणे येथे आहे, या संस्थेच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नवीन कुमार. 129वा प्रश्न, इम्तियाज कुरेशी यांचं दुःखद निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि ते पाककला या क्षेत्राशी संबंधित होते. ते शेफ होते आणि त्यांना 2016मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. 130वा प्रश्न, पुणे अग्निशामक दलात प्रथमच महिला फायरमॅन यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचे नाव काय आहे आणि त्यांचं नाव आहे मेघना महेंद्र सपकाळ. सो मेघना सपकाळ या पुणे अग्निशामक दलातील पहिल्या महिला फायरमॅन आहेत. 31वा प्रश्न, आयुष सर्वकष आरोग्य केंद्र नुकतेच कोणत्या न्यायालयात उघडण्यात आले आणि याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली. 132वा प्रश्न, BBCचे पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष कोण बनले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर समीर शहा. 133वा प्रश्न, किरू जलविद्युत प्रकल्प म्हणजेच किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे आणि याचं योग्य उत्तर आहे चिनाब नदी आणि हा जो प्रकल्प आहे तो जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे आणि हा प्रकल्पसुद्धा बातम्यामध्ये होता, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. 134वा प्रश्न, फली सॅम नरिमन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते कायदा या क्षेत्राशी संबंधित होते. ते सुप्रीम कोर्टाचे सिनियर लॉयर होते. 1991 ते 2010पर्यंत भारतीय बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. सो हे लक्षात ठेवा, ते एक सिनियर लॉयर होते. अमीन सयानी हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. अमीन सयानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते मनोरंजन या क्षेत्राशी संबंधित होते आणि ते इंडियन रेडिओ अनाऊन्सर होते, हे लक्षात ठेवा. सो ते रेडिओवर अनाऊन्सर होते, तसेच ते रेडिओ जॉकी होते, RJ होते आणि त्यांचा जो रेडिओवरचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे तो कोणता होता तर बिना का गीतमाला. सो ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. 136वा प्रश्न, स्वर्गवासी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे आणि हा महाराष्ट्र शासन हा पुरस्कार प्रदान करतं. सो याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे की राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हेलन. तसेच 2020चा पुरस्कार अरुणा इराणी यांना आणि 2021चा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 137वा प्रश्न, व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे अभिनेत्री उषा नाईक यांना. 2020चा रवींद्र महाजनी यांना. रवींद्र महाजनी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा इथं फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की 2020चा जो पुरस्कार आहे व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा रवींद्र महाजनी यांना मिळाला आहे आणि आपण इथं बघितलं की 2022चा कोणाला मिळाला आहे तर अभिनेत्री उषा नाईक यांना आणि 2021चा उषा चव्हाण यांना. 138वा प्रश्न, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे विधू विनोद चोप्रा. 2020चा JP दत्त आणि 21चा सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 139वा प्रश्न, चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे नागराज मंजुळे यांना. 2020चा गजेंद्र अहिरे आणि 2021चा रवींद्र साठे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो हे चारही प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण की हे सर्व पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे चारही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर नक्कीच प्रश्न इथं MPSC विचारू शकतं. मी अजून एकदा रिवाईज करतो की राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 हेलन यांना. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2022 अभिनेत्री उषा नाईक यांना. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2022 विधू विनोद चोप्रा यांना. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2022 नागराज मंजुळे यांना. सो हे सर्व पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. 140वा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत. 141वा प्रश्न, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, त्यांनी कोणत्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती आणि याचं योग्य उत्तर आहे कोहिनूर. 142वा प्रश्न, युक्रेनसाठीचा ग्लोबल पीस समिट
कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. 143वा प्रश्न, भारताच्या लोकपालपदी कोणाची निवड करण्यात आली आणि याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश AM खानविलकर आणि हे दुसरे लोकपाल असतील. पहिले लोकपाल कोण होते तर न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष. सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सो भारताचे नवीन लोकपाल आता कोण असतील तर न्यायाधीश AM खानविलकर. सो हे लक्षात ठेवा, याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो. 144वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे यवतमाळ. 145वा प्रश्न, ओमनिबस रिफॉर्म बिल कोणत्या देशाशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. 146वा प्रश्न, गगनयान मोहिमेसाठी एकूण किती अंतराळवीरांची घोषणा करण्यात आली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 4. सो नुकतीच गगनयान या मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची घोषणा करण्यात आलेली आहेत आणि हे 4 अंतराळवीर कोण आहेत तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. सो हे 4ही इंडियन एअरफोर्सचे अधिकारी आहेत आणि हे तुम्ही लक्षात ठेवा इथं. 147वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड जो ब्रिज आहे सुदर्शन सेतू, या ब्रिजचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांनी कोणत्या राज्यात केले आणि याचं योग्य उत्तर आहे गुजरात. सो सुदर्शन सेतू हा गुजरातमध्ये आहे आणि याच्या आधी जानेवारीमध्ये अटल सेतू जे की मुंबईमध्ये आहे याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही सेतू तुम्ही लक्षात ठेवा, सुदर्शन सेतू आणि अटल सेतू. 148वा प्रश्न, खाजगी कंपनीचे पहिले मून सॉफ्ट लँडिंग ओडिसियस स्पेसक्राफ्ट अमेरिकेच्या कोणत्या कंपनीने तयार केलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे इंट्युटिव्ह मशीन्स. सो ओडिसीस हे जे स्पेसक्राफ्ट आहे ते मूनवर लँड करणारे पहिले प्रायव्हेट इथं हे स्पेसक्राफ्ट ठरलेले आहे आणि ते अमेरिकेच्या एका कंपनी बनवलेलं आहे आणि ती कंपनी आहे IM म्हणजेच इंट्युटिव्ह मशीन्स. सो हे लक्षात ठेवा. 149वा प्रश्न, जनरेटिव्ह AI स्पेसमधील भारताचा पहिला युनिकॉर्न. सो युनिकॉर्न कंपनी काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. जनरेटिव्ह AI स्पेसमधील भारताचा पहिला युनिकॉर्न कृत्रिम कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ओला या कंपनीने. 150वा प्रश्न आणि या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, मराठी भाषा अभिजात दर्जा पुरवठा समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर मुळे, ते ex-IFS अधिकारी आहेत. सो हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की फेब्रुवारीमध्येच मराठी गौरव दिन असतो आणि त्या अनुषंगानेच हा मुद्दा न्यूजमध्ये असतो. मराठी भाषा अभिजात दर्जा पाठपुरवठा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर ज्ञानेश्वर मुळे. सो एकंदरीत आपण या व्हिडिओमधील हे 150 प्रश्न उत्तरे बघितलेले आहेत. सर्वांचे धन्यवाद. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपण जानेवारी 2024 या महिन्यावर आधारितसुद्धा 150 प्रश्न उत्तरेचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.